राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतले गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची आज एकमताने निवड करण्यात आली। विधानसभा निवडणूक निकालामध्ये झालेल्या पराभवानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली। या बैठकीत ही निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली। त्याचप्रमाणे विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आलेले रोहित आर पाटील यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून श्री जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं। त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली। विधिमंडळातील विधान परिषदेचे आमचे सदस्य आज उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाचे नेत्याबाबतीत पुढच्या काळात बैठक होईल। पुढे आजच्या बैठकीला पक्षाचे विधानसभेचे सगळे आमदार उपस्थित नसल्यामुळे आजच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होऊ शकली नाही। येत्या काही दिवसात बैठक घेऊन अधिवेशन काळात ही निवड करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर त्यांच्या कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं। या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 10 जागा मिळाल्या आहेत।